राजकीय आणि घटनात्मक घडामोडी जुलै 2022 भाग 2 तिरुअनंतपुरम येथे पहिली राष्ट्रीय महिला विधिमंडळ सदस्य परिषद 2022 26 मे 2022 रोजी तिरुअनंतपुरम येथील विधानसभा संकुलात 2 दिवसीय राष्ट्रीय महिला विधिमंडळ सदस्य परिषद 2022 नॅशनल कॉन्फरन्स ऑफ फिमेल लेजिस्लेटर्सचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले। या परिषदेमध्ये देशभरातील महिला खासदार आणि आमदार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। केरळ राज्य विधानसभेतर्फे आयोजित असा हा पहिला वहिला कार्यक्रम होता। भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित केलेल्या देशव्यापी उत्सवाचा भाग आहे। दिल्ली सरकारची प्रस्तावित घरोघरी रेशन वितरण योजना रद्द करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश। दिल्ली उच्च न्यायालयाने डीलर युनियनच्या याचिकेवर निकाल देताना दिल्ली सरकारची प्रस्तावित घरोघरी रेशन वितरण योजना रद्द केली आहे। दिल्ली सरकार घरोघरी रेशन पोहोचण्यासाठी इतर कोणतीही योजना आणण्यास स्वतंत्र आहे, परंतु केंद्र सरकारकडून दिले जाणारे धान्य घरोघरी पोहोचण्यासाठी तेही योजना करू शकत नाहीत, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले आहे। दिल्लीत 72 लाखाहून अधिक लोक अनुदानित रेशनासाठी पात्र आहेत, त्यापैकी 17 लाख शिधापत्रिकाधारक आहेत। विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती। मे 2022 मध्ये अनिल बैजल यांनी दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला। त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांच्या जागी विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे। विनय कुमार सक्सेना हे या नियुक्तीपूर्वी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष होते। सक्सेना हे कानपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी। त्यांनी राजस्थानमधील जेके ग्रुपमध्ये सहाय्यक अधिकारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे। सलग 11 वर्षे व्हाईट सिमेंट केंद्रात वेगवेगळ्या पदावर काम केल्यानंतर 1995 मध्ये गुजरातमधील प्रस्तावित बंदर प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी त्यांची जनरल मॅनेजरपदी नियुक्ती करण्यात आली होती। पुढे त्यांनी ढोलेर बंदर प्रकल्पाचे सीईओ आणि संचालक म्हणून काम केले आहे। यासिन मलिकला आयपीसी आणि यूएपीए कायद्याअंतर्गत जन्मठेप। जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला मे 2022 मध्ये दिल्ली कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली। यासिन मलिक यांच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यातील यूएपीए 1967, कलम 16 दहशतवादी कृत्य, कलम 17 दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे, कलम 18 दहशतवादी कृत्यांचा कट, कलम 20 दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य अन्वये, तसेच भारतीय दंड संहितेतील आयपीसी कलम 121 भारत सरकार विरुद्ध युद्ध छेडणे, कलम 120 बी गुन्हेगारी कटकारस्थान आणि 124 ए राजद्रोह अन्वये आरोप ठेवण्यात आले होते। मलिक यांनी आपल्यावरील सर्व आरोप मान्य केले आहेत। यासिन मलिक हा जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष होता। या संघटनेने मुळात काश्मीर खोऱ्यात सशस्त्र दहशतवादाचे नेतृत्व केले होते। बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा 1967, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट यूएपीए 1967। भारत सरकारने 1967 मध्ये हा कायदा संमत केला। या कायद्याअंतर्गत अनेक विद्यार्थी व पत्रकारांना अटक करण्यात आले। तो वादग्रस्त ठरला होता। बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक दुरुस्ती कायदा 2019 द्वारे मूळ कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे। त्यानुसार एखाद्या व्यक्तीलाही दहशतवादी ठरवता येऊ शकते। तत्पूर्वी केवळ संघटना गट यांनाच दहशतवादी घोषित करण्यात येत असे। या कायद्याअंतर्गत जन्मठेप आणि देहांत या सर्वोच्च शिक्षा दिल्या जातात। 2019च्या सुधारणानुसार राष्ट्रीय अन्वेषण संस्थेला NIA संबंधित व्यक्ती किंवा संघटनेची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहे। या कायद्यामध्ये आतापर्यंत 2004, 2013 आणि 2019 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे। उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याबद्दल समिती। समान नागरी संहिता कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC लागू करण्यासाठी आणि उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या वैयक्तिक बाबीवर नियंत्रण ठेवणारे सर्व संबंधित कायदे तपासण्यासाठी उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती स्थापन केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई या समितीच्या अध्यक्षस्थानी आहेत। यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने
केंद्र सरकारला समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले होते. गोवा UCC लागू करणारे देशातील एकमेव राज्य. गोवा पोर्तुगीज नागरी संहिता 1867 चे पालन करत आहे, ज्याला समान नागरी संहिता देखील म्हणतात. पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाल्यानंतर गोवा, दमण आणि दीव प्रशासन कायदा 1962 च्या कलम 5(1) द्वारे UCC अस्तित्वात आहे. गोव्यात UCC लागू आहे म्हणजे तेथे हिंदू विवाह कायदा 1955 आणि हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 तसेच भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 किंवा शरीयत ॲप्लिकेशन कायदा 1937 इत्यादीची अंमलबजावणी होत नाही. गोव्यातील एकसमान नागरी संहिता धर्म, लिंग, जन्माचा क्रम इत्यादी विचारात न घेता प्रत्येकाला लागू आहे. त्यामुळे सर्व अधिकार समान रीतीने कोणताही भेद न करता समान रीतीने दिले जातात. समान नागरी संहिता कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC संपूर्ण राष्ट्रासाठी सर्व धार्मिक समुदायासह त्यांच्या विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक इत्यादी वैयक्तिक बाबीसाठी एक समान कायदा प्रदान करेल. घटनेच्या अनुच्छेद 44 मध्ये असे नमूद केले आहे की राज्य संपूर्ण भारतीय प्रदेशातील नागरिकांसाठी एक UCC सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल. अनुच्छेद 44 हे राज्य धोरणाच्या DPSP निर्देशक तत्वांपैकी एक आहे. अनुच्छेद 37 मध्ये परिभाषित केल्यानुसार DPSP हे न्याय्य नाही, कोणत्याही न्यायालयाद्वारे लागू करता येणार नाही. तथापि त्यामध्ये घालून दिलेली तत्वे राज्यकारभारात मूलभूत आहेत. भारतातील UCCची स्थिती. बहुतेक नागरी प्रकरणांमध्ये भारत UCCचे अनुसरण करतो. उदाहरणार्थ, भारतीय करार कायदा 1872, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872, नागरी संहिता, नागरी प्रक्रिया संहिता, सिव्हिल प्रोसिजर कोड, मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882, भागीदारी कायदा 1932, पार्टनरशिप ॲक्ट 1932, पुरावा कायदा 1872, एव्हिडन्स ॲक्ट 1872 इत्यादी. परंतु या नागरी कायद्याअंतर्गतही विविधता असून अनेक राज्यांनी यामध्ये शेकडो सुधारणा केल्या आहेत. उदाहरणार्थ, अनेक राज्यांनी एक समान मोटार वाहन कायदा 2019 द्वारे शासित होण्यास नकार दिला आहे. सध्या गोवा हे एकमेव भारतीय राज्य आहे जेथे UCC लागू आहे. UCCचा उगम सन 1835 मध्ये UCC संदर्भात एक अहवाल सादर करण्यात आला. त्यामुळे UCCचे मूळ ब्रिटिश भारतातील आहे. गुन्ह्यासंबंधी पुरावे आणि कराराशी संबंधित भारतीय कायद्याच्या संहितीकरणात एकरूपतेच्या गरजेवर भर देण्यात आला होता. विशेषतः हिंदू आणि मुसलमानांचे वैयक्तिक कायदे अशा संहितेच्या बाहेर ठेवण्याची शिफारस या अहवालात केली होती. पुढे वैयक्तिक समस्या हाताळणारे कायदे वाढले. यामुळे 1941 मध्ये हिंदू कायद्याची संहिता बनवण्यासाठी सरकारला BN राव समिती स्थापन करण्यास भाग पडले. उत्तराधिकार कायदा 1956 BN राव समितीच्या शिफारशीवर आधारित हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 करण्यात आला. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख यांच्यातील अनिश्चित उत्तराधिकाराशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यासाठी हा कायदा स्वीकारण्यात आला होता. तथापि मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशींसाठी स्वतंत्र वैयक्तिक कायदे अस्तित्वात होते. वैयक्तिक कायद्यामध्ये एक समानता आणण्यासाठी न्यायालयाने अनेकदा त्यांच्या निकालामध्ये सरकारने UCCकडे वाटचाल केली पाहिजे असे म्हटले आहे. बिहारमधील जातीवर आधारित जनगणना. अलीकडेच बिहार सरकारने सर्व जाती आणि समुदायाचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण SECC करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील वंचित लोकसंख्येसाठी विकास कामे व्हावीत या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जमा होणारी आकडेवारी राज्य सरकार वर्तमानपत्रात जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करेल. जनगणनेचे तपशील सर्व संबंधित भागधारक आणि सर्व राजकीय पक्षांसह इतर प्राधिकरणांना उपलब्ध असतील. सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणना SECC 1931 नंतर प्रथमच 2011 मध्ये अखिल भारतभर सामाजिक, आर्थिक आणि व जातीय जनगणना सोशिओ इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सस SECC करण्यात आली. SECCचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भारतातील प्रत्येक भारतीय कुटुंबाची आर्थिक स्थिती समजावून घेणे हा आहे.
यामुळे केंद्र आणि राज्य प्राधिकरणांना वंचितता, क्रमपरिवर्तन आणि संयोजनाच्या अनेक निर्देशांकांसह गरीब किंवा वंचित व्यक्तींची व्याख्या करणे शक्य होते. प्रत्येक व्यक्तीला त्यांचे विशिष्ट जातीचे नाव विचारून सरकारला कोणते जात समूह आर्थिकदृष्ट्या अधिक वाईट आहेत आणि कोणते चांगले आहेत याचे पुनर्मूल्यांकन करता येते. SECCच्या मध्ये व्यापक स्तरावर असमानतेचे मॅपिंग करण्याची क्षमता आहे. आंध्र प्रदेश ACB 14,400 ॲप. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते ACB 14400 नावाचे ॲप सुरू करण्यात आले. राज्यभरातील सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हे ॲप सुरू करण्यात आले आहे. हे ॲप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACBने विकसित केले आहे. याच्या माध्यमातून लोक राज्यातील कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारी करू शकतात. या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून लोक कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची तक्रार करताना व्हिडिओ, ऑडिओ आणि प्रतिमा यासारखे पुरावे जोडू शकतात. छत्तीसगड राष्ट्रीय उद्यानातील सामुदायिक वन संसाधन हक्क ओळखणारे देशातील द्वितीय राज्य. छत्तीसगड हे राष्ट्रीय उद्यानातील एका गावाचे सामुदायिक वन संसाधन हक्क कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स राईट्स CFR ओळखणारे देशातील द्वितीय राज्य ठरले आहे. छत्तीसगड सरकारने कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानातील एका गावाचे CFR हक्क मान्य केले आहेत. 2016 मध्ये ओडिशा सरकारने पहिल्यांदा सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानातील CFR हक्क मान्य केले होते. सामुदायिक वन संसाधन कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स CFR ही सामान्य वन जमीन असते जी विशिष्ट समुदायाद्वारे शाश्वत वापरासाठी पारंपरिकपणे संरक्षित आणि संवर्धित केली जाते. गावाच्या पारंपरिक आणि रूढ हद्दीतील उपलब्ध संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी समुदाय तिचा वापर करतो. प्रत्येक CFR क्षेत्राला समुदाय आणि त्यांच्या शेजारच्या गावांनी ओळखल्या जाणाऱ्या ओळखण्यायोग्य खुणांसह एक परंपरागत सीमा असते. यामध्ये कोणत्याही श्रेणीतील जंगलाचा समावेश असू शकतो. महसूल वन, वर्गीकृत आणि अवर्गीकृत जंगल, अभिमत वन, जिल्हास्तरीय समिती जमीन, राखीव जंगल, संरक्षित जंगल, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने इत्यादी. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वनवासी वन हक्कांची मान्यता कायदा 2006च्या कलम 3(1)I FR 2006 अंतर्गत सामुदायिक वन संसाधन अधिकार हे सामुदायिक वनसंपत्तीचे संरक्षण, पुनर्जन्म किंवा संवर्धन किंवा व्यवस्थापन करण्याच्या अधिकाराची मान्यता देतात. हे अधिकार समुदायाला स्वतः आणि इतरांसाठी जंगल वापरण्यासाठी नियम तयार करण्याची परवानगी देतात आणि त्याद्वारे FRA च्या कलम 5 अंतर्गत त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. CFR अधिकार समुदायाच्या शाश्वत उपजीविकेची खात्री करतात. हे अधिकार ग्रामसभेला सामुदायिक वनसंपत्तीच्या हद्दीतील वन संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या स्थानिक पारंपरिक पद्धतीचा अवलंब